मुंबईच्या CST स्टेशनमध्ये गुरुवारी जे झालं ते जसं दुःखद आहे तसं चीड आणणारं देखील आहे, उद्विग्न करणारं आहे। या घटनेनं काही दुःखद कहाण्या मागे ठेवल्यात आणि एक नेहमीचीच खदखद पुन्हा नव्यानं समोर आली आहे। घाटकोपरचे रहिवासी सिराज खान यांनी डोळ्यादेखत आपल्या मुलाला पुलासोबत कोसळताना पाहिलं, त्याचा मृत्यू पाहिला। जाहिदला जे मरण आलं ते कुणाच्याही नशिबी येऊ नये। जाहिद आणि त्याचे वडील सिराज यांच्या घाटकोपरमध्ये बेल्टचा व्यवसाय, सामान खरेदी करण्यासाठी ते क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेले होते। खरेदी करून दोघांनी परतीचा रस्ता धरला, मात्र ते पुलावर असतानाच पूल कोसळला आणि वडिलांच्या डोळ्यासमोर जाहिदचा मृत्यू झाला। मागे पत्नीचा, 2 मुलांचा आणि एका हातबल बापाचा आक्रोश तो फक्त ऐकायला येतोय। मुंबईतल्या चाकरमान्यांचं प्रतिनिधित्व करणारा तपेंद्र सिंग हा देखील याच दुर्घटनेत मृत्युमुखी पडला। कोडग्या यंत्रणेनं त्याचा बळी घेतला। 35 वर्षाचा तपेंद्र घराचा आधार होता। वडिलांच्या निधनानंतर घराची सगळी जबाबदारी त्याच्यावरच होती। एका प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करून तो घर चालवत होता। काल नेहमीप्रमाणेच काम संपवून तो घराकडे निघाला, पण घरी परतताना त्याच्यावर काळानं घाला घातला। व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचाच तो बळी ठरला। परिस्थितीनं धड जगू दिलं नाही आणि व्यवस्थेनं धड मरूही दिलं नाही, अशीच परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। GT रुग्णालयात परिचारिका असलेल्या 3 मैत्रिणींचा प्रवास काल अखेरचा प्रवास ठरला। या तिन्ही काल नेहमीप्रमाणे डोंबिवलीहून CST कडे निघाल्या नाईट शिफ्टसाठी म्हणून। तिघींनी एकत्र प्रवास सुरू केला। डोंबिवलीपासून CST पर्यंतचा जीव गुदमरणारा प्रवास करून या तिन्ही CST स्थानकात पोहोचल्या। 8 वाजता ऑफिस गाठायचं होतं। वेळेचं नियोजन अगदी आटोक्यात होतं, पण वेळेपूर्वीच काळानं त्यांना गाठलं। CST पूल दुर्घटनेत या तिघी सापडल्या। जसं दुःख आहे तसा संतापही आहे। आपली कुणाला किंमत नाहीये याचा संताप, आपली सुरक्षा वाऱ्यावर आहे याचा संताप, आपले सहप्रवासी नाहक बळी पडतायत याचा संताप, लोकप्रतिनिधी कोडगे झालेत याचा संताप, घटनेचं राजकारण होतं याचा संताप आणि आपल्याला संतापही धड व्यक्त करता येत नाही याचाही संताप। इथे जीवाला किंमत नाही असंच म्हणावं लागेल आणि हेच सत्य आहे। घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही पालिका प्रशासन घटनेची जबाबदारी स्वीकारायला तयार नसून अद्यापही दुर्घटनाग्रस्त पुलाबाबत संभ्रम कायम असल्याचंच समोर येत आहे। मुंबईचे महापौर बाता मारतायत। कोट्यवधी मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या महापौरांना मृत आणि जखमींबाबत काहीच संवेदना नाही का, असाच प्रश्न तयार होतोय। बेपर्वाईनं ज्यांनी आपला आधारस्तंभ हिरावला त्यांच्या जखमेवर महापौरांनी असं चालढकलीचं वक्तव्य करून मीठच चोळलंय असं म्हणावं लागेल। सर्व स्तरातून त्यामुळेच या राजकीय व्यवस्थेवर टीका होती। काय म्हटले महाडेश्वर या पूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना बघूयात। पूल रेल्वेचा आहे की मुंबई महानगरपालिकेचा आहे? काल तर मुंबई महानगरपालिका म्हणत होती रेल्वेचा पूल आहे आणि रेल्वे म्हणत होती तो मुंबई महानगरपालिकेचा पादचारी पूल आहे आणि त्यावरून संभ्रम निर्माण झाला। मुंबई महापालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे। या प्लॅनिंग अथॉरिटी असल्यामुळे जी वेगवेगळी प्राधिकरणं आहेत, मग रेल्वे असू देत, या सगळ्यांनी मुंबई महापालिकेशी सुसंवाद साधायला हवा। एका अधिकाऱ्याने सांगितलं तो पूल रेल्वेचा आहे। रेल्वेच्या अधिकाऱ्याशी मी बोलल्यावर तो म्हणतो तो पूल महानगरपालिकेचा आहे। अशा प्रकारचा मग माझ्या लक्षात आलं काहीतरी ब्लेम गेम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CST जवळ घडलेल्या पूल दुर्घटनेच्या स्थळाला भेट दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली। या दुर्घटनेबाबत चौकशी करून तातडीनं याबाबतचा अहवाल देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आणि हा अहवाल 24 तासात येईल असा दावाही केला आहे। बघूयात। जवळजवळ 10 लोक वॉर्डमध्ये आहेत आणि एक पेशंट अजूनही ICU मध्ये आहे, पण आउट ऑफ डेंजर आहे। जे वॉर्डमध्ये आहेत
त्यांची देखील स्थिती आता ठीक आहे. अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात, हे अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच, पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांना सांगितलं आहे. CST पूल दुर्घटनेवर साम टीव्हीनं एक्सक्लुझिव्ह पंचनामा केला आहे. बांधकाम तज्ज्ञांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. पूल का पडला, त्यामागची नेमकी कारणं काय होती, याचं ऑडिट चुकलं का, कोणाची मुळात चूक आहे, कोणाचा हलगर्जीपणा आहे, याबाबत तज्ज्ञांनी साम टीव्हीशी बोलताना काय खुलासा केला आहे आपण पाहूयात. काय झालं ह्याची तपासणी दोन कारणामुळे, एक इंजिनिअरिंग कारण आणि दुसरं प्रशासनाचा दुर्लक्ष हे कारण. त्यातलं प्रशासनाचं दुर्लक्ष हे नक्कीच झालेलं आहे, कारण ब्रिज पडलेलं आहे. ऑडिट झालं होतं, मग ऑडिटच्या नियमाप्रमाणे 6 महिन्यामध्ये तुम्ही त्या ऑडिटनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली का? केली असती तर कदाचित झालं नसतं. हे गंजल्यामुळे झालेलं आहे आणि रिपोर्ट नंतर 2 वर्ष आणखीन गंजलं असणार. त्याच्यामध्ये आपल्याकडे कुठलीही तरतूद नाही आहे की आपण एक दर 6 महिन्यांनी प्रत्येक ब्रिजचं रिपोर्ट केलं पाहिजे. 6 महिन्यापूर्वी कसा होता, आज कसा आहे, कितीपत खराब झाला आहे, खरी आहे. त्याचं आपल्याकडे सिस्टीमच नाही. 2017 मध्ये झालंय असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. त्याच्यात ऑडिटमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण जे ऑडिट करतो तो व्हिज्युअल असेसमेंट करतो आणि नॉर्मली ऑडिट, ट्रेडिशनल ऑडिट म्हटलं तर अकाउंट्समध्ये जसं ऑडिट करतो तसंच आपण करायला पाहिजे. हा जो ब्रिजचा सिस्टम आहे त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. डिझाईन असं नॉर्मली होतं, पण त्याच्यात मेंटेनन्स नाही केलं आपण. म्हणजे आपण त्याला दररोज किंवा प्रत्येक 2, 3, 4, 6 महिन्याने त्याच्यावर परत येऊन काय कंडिशन आहे, त्या प्लेटची काय कंडिशन, करोड झालंय, किती करोड झालंय आणि झालंय तर काय रिपेअर करायचं, हे स्टेप्स नाही घेतलं तर असे ऍक्सिडेंट्स होऊ शकतात परत परत. सरकार दावा करत आहे की 304 अंतर्गत म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो रेल्वेचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे आहे, जे या घटनेसाठी जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल 304 अंतर्गत, अशा स्वरूपाचा दावा होतोय. मात्र घटना झाल्यानंतर 5 लाख मिळतात, कारवाईची भाषा केली जाते, काहीच दिवसात आपण परत विसरतो आणि पुन्हा तुमच्या आमच्यातलंच कुणीतरी अशाच पुलाच्या दुर्घटनेमध्ये बळी पडतं. मुळात कोण जबाबदार आहे याला? मनसेचे वरिष्ठ नेते संदीप देशपांडे आपल्याबरोबर आहेत, प्रवक्ते. त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मुख्यतः या घटनेसाठी जबाबदार म्हणून तुम्ही कुणाला धरतात? मुंबई महानगरपालिका मुख्यतः जबाबदार वाटते की रेल्वे जबाबदार आहे या घटनेसाठी? बेसिकली हा जो पूल आहे, हा पूल जो आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीतच आहे. त्यामुळे याला पहिली गोष्ट तर जबाबदार महानगरपालिका आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की ज्या पद्धतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे होतं ते स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाहीये. जे अधिकारी, चीफ इंजिनियर ब्रिज हा एक अधिकारी असतो. तुमचं जेव्हा ऑडिट होतं त्या ऑडिटचा जो रिपोर्ट असतो तो चीफ इंजिनियर ब्रिज याच्याकडे जातो. तो चीफ इंजिनियर ब्रिज याच्याकडे रिपोर्ट गेला असताना सुद्धा त्यांनी काय कारवाई केली, त्याच्यावर त्यांनी का नाही रिपेअरिंग केलं, या सगळ्या गोष्टीवर जर कोण लक्ष ठेवणार असेल तर ते तिथल्या नगरसेवकांनी, तिथल्या अधिकाऱ्यांनी हे लक्ष ठेवलं पाहिजे. आज कमिशनर आहे, कमिशनरांचं लक्षच नाहीये. बरं, मुख्यमंत्री कोणाला सांगतात चौकशी करायला, तर कमिशनरला सांगतात. पहिली गोष्ट कमिशनर याला जबाबदार धरलं पाहिजे. कमिशनरला विचारलं की म्हणजे की बाबा तुम्ही काय करत होतात. आज कमिशनरांची अशी स्थिती आहे ते स्वतः चीफ सेक्रेटरी म्हणून जायला उत्सुक आहेत. त्यांना महानगरपालिकेत काय चाललंय याच्याशी निर्णय घेणंच नाहीये. आणि कमिशनरवर जो अंकुश पाहिजे, महापौरांचा पाहिजे, स्थायी समिती चेअरमनचा पाहिजे, नगरसेवकांचा पाहिजे. कमिशनर कधीही सभागृहात येऊन या लोकांना उत्तर नाही. पण सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल करायचा असेल तर महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा असं तुम्हाला वाटतं? पहिला तर कमिशनरवर झाला पाहिजे. ओके. कारण शेवट कमिशनर म्हणून तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा क्रेडिट घेता,
आज असं आहे निलेश की तुम्ही एखाद्या गोष्टीचं क्रेडिट घेता की नाही. नवीन हॉस्पिटल उभं राहिलं, कमिशनरच्या हस्ते उद्घाटन येतं, महापौरांच्या हस्ते उद्घाटन होतं, स्वतः उद्धव ठाकरे उद्घाटनाला येतात. मग तुम्ही क्रेडिट घ्यायला सगळ्यात, मग ही जबाबदारी पण तुमची आहे, तुम्हाला ती स्वीकारावी लागेल. हिच्यात रेल्वे दोषी आहे किंवा नाही, रेल्वेचा, कारण स्ट्रक्चर जर आपण पूर्ण पुलाचं बघितलं तर रेल्वे स्ट्रक्चरचा हा पूर्ण पूल पाहायला मिळतोय. साधारण 35-38 वर्षापूर्वीचा हा पूल आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं असं सांगितलं जात आहे. त्यानंतरही पूल पडलेला आहे आणि काही डागडुजी ही गेल्या 2 दिवसात सुरू होती अशी माहिती समोर येते. तुमच्याकडे काय माहिती? निलेश, याचं 1 वर्षापूर्वी फक्त स्लॅब टाकण्याचं काम केलं होतं. त्याच्यानंतर जे आपण मगाशी जे टेक्निकल लोक दाखवत होता त्यांनीही स्पष्ट केलेलं आहे की जिथे बीम आणि त्या ब्रिजचा जो जॉईंट होता, वेल्डिंग होतं, ते गंजल्यामुळे हा ब्रिज पडलेला आहे. मग जो मेंटेनन्स करणारा असतो ब्रिजचा, एक ब्रिजच्या मेंटेनन्ससाठी एक अधिकारी नेमलेला आहे, एक इंजिनियर नेमलेला आहे महानगरपालिकेने. त्या महानगरपालिकेच्या इंजिनियरनी काय बघितलं तिकडे, त्यांना मेंटेन करताना ही गोष्ट का लक्षात आली नाही, का आपला वरवरचा बघून त्यांनी हा विषय संपवला. अगदी मुकुंदा संदीप, तुम्ही जे म्हणताय त्यानुसार चिरीमिरीचं राजकारण होतं. प्रत्येक अधिकारी हा काही टक्के हा मोबदला वेगवेगळ्या ठेकेदारांकडून घेतो आणि त्यातून मुख्यतः तुमचा आमचा सर्वसामान्यांचा जीव जो आहे तो अशा स्वरूपात स्वस्त होतो, बळी जातो आणि म्हणून अधिकारी दोषी आहेच. या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारे राजकारणीही दोषी आहेत. जो अधिकारी या ब्रिजसाठी म्हणून 100% आहे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला होता त्याच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. राजकारणीच अधिकाऱ्यांना वाचवता अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते सातत्यानं पाहायला मिळतं. कारण याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 6% गणित, भ्रष्टाचाराचं गणित जे आहे ते राजकारणी राबवतात आणि म्हणून अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं आणि त्यातून सर्वसामान्यांचा बळी देणं अशा स्वरूपाचे चित्र पाहायला मिळतं. संदीप, खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी. म्हणून पण या अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. पुढच्या वेळेला मतदान करताना योग्य पद्धतीनं मतदान करा, एवढंच साम टीव्हीचं तुम्हाला सांगणं असेल. इथेच थांबूया. बघत रहा साम टीव्ही.